वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द इथिक्स केस स्टडी डिस्कशन. पहा, आपण 2024च्या इम्पॉर्टंट केस स्टडीज डिस्कस करत आहोत, ज्या मेन्समध्ये आलेल्या होत्या यूपीएससीसाठी. त्यातल्या क्वेश्चन नंबर 7 आणि 8 ऑलरेडी डिस्कस केले आपण. आज पाहायचं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 9. ठीक आहे. सो ही केस स्टडी डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो एकदा मी लास्ट केस स्टडी मधील थोडीशी रिव्हिजन करतो स्टोरी, म्हणजे तुम्हाला हिंट मिळून जाईल. स्टोरी काय होती की एक तुम्ही आयपीएस ऑफिसर आहात आणि नावाशी मतलब नाही आपल्याला. तुम्ही एक आयपीएस ऑफिसर आहात आणि त्या स्टेटमधील पोलीसचे हेड आहात, राईट, डीजी आहात, डायरेक्टर जनरल. आणि तुम्हाला काही गोष्टी इश्यू नोटीसमध्ये आलेत ज्याला की तुमचे लगेच लक्ष केंद्रित करणं त्याच्यावरती अपेक्षित आहे. तुम्ही तो इश्यू इम्पॉर्टंट की रिक्रुटमेंट म्हणजे रॅडिकलायझेशन होत चालले मोठ्या प्रमाणात. सो जे अनएम्प्लॉइड आहेत, बेरोजगार युथ आहेत, जे मोस्ट ऑफ द टाइम सोशल मीडियावरती आपला इन्व्हेस्ट करत आहेत किंवा घालवत आहेत, त्यांना अट्रॅक्ट केलं जातंय न्यू टेररिस्ट ऑर्गनायझेशन कडून. एक प्रकारे रिक्रूट केलं जाते मिलिटंट ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करण्यासाठी. आणि मग त्या संदर्भात तुम्ही काय पावलं उचलाल, कशा प्रकारे काही इनिशिएटिव्ह घ्या, या सगळ्या गोष्टीवरती क्वेश्चन होता. ती स्टोरी किती सोपी, थोडक्यात लक्ष ठेवायची. नेक्स्ट, सी स्टोरी लक्षात असली ना, केस स्टडी सुद्धा अशा टाईपच्या वाचत असताना ना, किंवा सॉरी करंट अफेअरच्या न्यूज वाचत असताना ना, गोष्टी लगेच लक्षात यायला सुरुवात होतात. विथ मल्टी प्रोन्ज स्ट्रॅटेजी. मल्टी प्रोन्ज म्हणजे काय की डिफरंट डायमेन्शननी, सगळ्या अँगलनी आपल्याला एखादी एक धोरण तयार करायचंय. ऑफ द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट, स्पेशली इन द लास्ट फ्यू इयर्स, द नक्सलाइट प्रॉब्लेम हॅज बीन रिझॉल्व टू अ लार्ज एक्सटेंट इन द अफेक्टेड स्टेट्स ऑफ द कंट्री. स्टेटमेंट आहे सिम्पल की मल्टीप्रोन स्ट्रॅटेजी म्हणजे काय, सिक्युरिटीच्या अँगलनी पण आहे. कदाचित त्यांना जे व्हायलन्स क्रिएट करतात त्यांना सिक्युरिटी फोर्सेसने समोरासमोर फायटिंग करून किल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्ट्रॉंग इंटेलिजन्स नेटवर्क तयार केलेलं आहे. त्यांना प्रोपोगेंडा क्रिएट करून नाही देण्यासाठी ज्या अफेक्टेड एरियाज आहेत तेथील लोकांमध्ये एक सॉफ्ट पॉवर क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याला आपण समाधान डॉक्ट्रिन म्हणतो. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्रमोट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन स्ट्रेंथन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फेअर अँड फ्री इलेक्शन्स कंडक्ट. सो ही मल्टीप्रोन स्ट्रॅटेजी आहे जी नक्सलाइट एरियामध्ये नक्सलाइट प्रॉब्लेम टॅकल करण्यासाठी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही केलेली आहे. हवेवर देर आर फ्यू पॉकेट्स इन सर्टन स्टेट्स वेअर नक्सलाइट प्रॉब्लेम स्टील परसिस्ट. काही स्टेटमधील काही एरियामध्ये स्टील हा प्रॉब्लेम कंटिन्यू आहे. ठीक आहे. मेनली ड्यू टू द इन्व्हॉल्वमेंट ऑफ ए फॉरेन कंट्रीज. आणि याला मेन कारण आहे की फॉरेन कंट्रीज, ज्या बाहेरचे जे राष्ट्र जे आपल्या विरोधी कारवाई करण्यासाठी प्रसिद्ध आहे, कदाचित पाकिस्तान असेल, कदाचित चायना असेल, सो ते कुठे ना कुठे भारतामध्ये एक असुरक्षितता, अशांततेचं वातावरण नेहमी राहावं यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात. आणि त्याच प्रॉब्लेममुळे हा नक्सलाइट प्रॉब्लेम दिसतो. रोहित इज अ पोस्टेड ॲज अ एसपी स्पेशल ऑपरेशन्स. एसपी म्हणजे काय, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस. पुन्हा एकदा आयपीएस ऑफिसर आहे. सो स्पेशल ऑपरेशन फॉर द लास्ट 1 year in one of the district which is still affected by the Naxalite. The district administration has taken lot of development work. So लक्षात ठेवा, डेव्हलपमेंट वर्क त्यांनी खूप सारं केलेलं आहे डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशननी रिसेंटली, टू विन द हार्ट्स अँड द माइंड्स ऑफ द पीपल. हे इम्पॉर्टंट आहे, कारण का ते तुम्हाला इंटेलिजन्स प्रोव्हाइड करतात. ते नक्सलाइट लोकांना सपोर्ट करत नाही. नक्सलाइट लोकांची स्ट्रेंथ ऍक्च्युअली त्यांच्या सपोर्टवर डिपेंड आहे. सो त्यांनी जर सपोर्ट करायचं बंद केलं, त्यांची स्ट्रेंथ कमी होईल. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, रोहित हॅज एस्टॅब्लिश अन एक्सलंट इंटेलिजन्स नेटवर्क. तिथल्या लोकांना ते आपलंसं करणं, त्यांना एक प्रकारे कॉन्फिडन्स देणं, जेणेकरून ते आपल्यासाठी इंटेलिजन्स नेटवर्क सारखं काम करतील. सो ते रोहितनी 1 वर्षाच्या काळात ते इंटेलिजन्स नेटवर्क स्ट्रॉंग बनवलेलं आहे, की जेणेकरून तुम्हाला एक रिअल टाइम इन्फॉर्मेशन कशी मिळत राहील की नक्सलाइट्स जे कॅडर्स आहेत ते कसे मूव्ह होतात, ते कुठून काय करतात, त्यांचं काय पुढचे ऍक्शन आहे का, कुठं व्हायलन्स क्रिएट करणार आहे का, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहावं याची सोय तुम्ही केली. To instill confidence in the public and have moral ascendancy over the Naxalites, a number of cordons and search operations are being conducted by the police. बऱ्याच वेळा असे सर्च, शोध मोहिमा वगैरे कंडक्ट केल्या जातात, जेणेकरून पब्लिकमध्ये कॉन्फिडन्स राहील की पोलीस आर देअर टू प्रोटेक्ट अस, राईट. रोहित हु हिमसेल्फ वॉज अ लिडिंग वन ऑफ द कंटिंजंट गॉट अ मेसेज. सो रोहित स्वतः अशा प्रकारची एक तुकडी घेऊन शोध मोहिमा वगैरे गस्त घालणे यावरती गेला होता. त्याला एक मेसेज मिळाला थ्रू त्याच्या इंटेलिजन्स सोर्स, त्याच्या गुप्तहेरांकडून त्याला एक मेसेज मिळाला. दॅट अबाउट 10 हार्डकोर नक्सलिस्ट वेअर हायडिंग इन अ पर्टिक्युलर विलेज विथ सोफिस्टिकेटेड वेपन्स. की 10 एकदम मेन नक्सलाइट्स, हार्डकोर नक्सलाइट जे आहेत ते, म्हणजे काय कोणीतरी रिसेंटली भरती केली असं नाही, जे प्रॉपर आहेत लिडरशिप पोझिशनला, अशा 10 लोक एका विलेजमध्ये लपून बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचे आधुनिक थोडेसे वेपन्स आहेत, AK-47 वगैरे म्हणूया. विदाउट वेस्टिंग एनी टाइम रोहित रीच द टार्गेट विलेज. रोहित ताबडतोब त्या ठिकाणी आपल्या टीम सोबत त्या गावात पोहोचला.
and laid out the foolproof cordon and started carrying out systematic सर्च. सो कार्डन म्हणजे काय, एक प्रकारे सिस्टीम उभी केली, एक चक्रव्यूह तयार केला अशा एका प्रकारे, आणि एक प्रकारे त्यांनी सिस्टमॅटिक सर्च करायला. सिस्टमॅटिक का, कळावं तर पाहिजे बाई हे घर शोधून झाले, आता पुढचं घर नाही, जे घर शोधून झाले तिथे परत येऊन लपणार नाही ही पण खात्री. सो एक ते सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांनी शोध मोहीम सुरू केली. त्या शोध मोहिमेच्या दरम्यान त्याला लक्षात आलं, हिज टीम मॅनेज टू ओव्हरपावर ऑल द नक्सलाइट्स अलॉंग विथ देअर ऑटोमॅटिक वेपन्स. त्याने या शोध मोहिमेच्या दरम्यान त्याच्या टीमने मॅनेज करू शकले की ह्या सगळ्या नक्सलाइट्स वरती एक कंट्रोल इस्टॅब्लिश करण्याचं, अलॉंग विथ देअर ऑटोमॅटिक वेपन्स. हाऊएव्हर, इन द मीन टाइम मोर दॅन 500 ट्रायबल वुमेन सराउंडेड द विलेज अँड स्टार्टेड मार्चिंग टुवर्ड्स द टार्गेट हाऊस. सो अशा वेळेस काय झालं, एक साधारणतः 500 ज्या ट्रायबल महिला आहेत त्यांनी सगळ्या पूर्ण गावाला वेढा घातला आणि तुमच्या दिशेने येऊन चालले. तर तुम्ही पूर्णपणे त्यांच्या कंट्रोलमध्ये, कोणाच्या जे नक्सलाइट्स आहेत त्यांचे वेपन्स तुमच्या कंट्रोलमध्ये, परंतु ह्या महिलांनी गावाला वेढा घातला. दे आर शाउटिंग अँड डिमांडिंग द इमिजिएट रिलीज ऑफ इन्सर्जन. ते ताबडतोब त्यांना सोडून द्या अशी डिमांड करायला लागले. असं का डिमांड करायला लागले, कारण ते नक्सलाइट्सनी त्यांच्या त्या विलेजमध्ये असेल, त्या वुमेन असेल, त्यांच्यामध्ये एक सॉफ्ट पॉवर क्रिएट केलेली, त्यांचा सपोर्ट आहे त्यांना. ऍट द सेम टाइम तुम्हाला दिसून येईल कदाचित ते त्यांचे कोणीतरी रिलेटिव्ह पण असू शकतात. सो त्यांनी एक प्रकारे त्यांच्या इमिजिएट रिलीज करण्यासाठी डिमांड सुरू केली. सिन्स दे आर द प्रोटेक्टर्स अँड द सेव्हियर्स. ऍक्च्युली ते प्रोटेक्टर्स आहे, ते सेव्हियर्स आहे असं म्हणून त्यांची डिमांड, त्यांना रिलीज करण्यासाठी डिमांड सुरू केली त्या महिलांनी. द सिच्युएशन ऑन द ग्राउंड वॉज बिकमिंग व्हेरी क्रिटिकल ॲज द ट्रायबल वुमेन वेर एक्स्ट्रीमली अजायटेटेड अँड अग्रेसिव्ह. ते अत्यंत आक्रमक झाले होते, संतप्त झाले होते. सो कारण का, सिच्युएशन फार क्रिटिकल होत चालली होती. रोहित ट्राय टू कॉन्टॅक्ट हिज सुपिरियर ऑफिसर IG स्पेशल ऑपरेशन. त्याच्या सुपिरियर ऑफिसरला कॉन्टॅक्ट करू शकते ऑन ऑफ द स्टेट ऑन द रेडिओ सेट अँड मोबाईल फोन, बट फेल टू डू सो. सो बऱ्याच वेळा काय केलं जातं पहा, आपण आन्सर लिहिताना आन्सर मध्ये लिहितो कॉन्टॅक्ट करेल सुपरवायझरला, सुपरवायझर जसं सांगेल तसं करेल. सो हा ऑप्शन त्यांनी इथे इलिमिनेट करून टाकला केस स्टडी मध्ये. हे दिमाग मध्ये ठेवायचे, तरी सांगतात बरं का, हे वाचतात मुलं तरी केस स्टडी मध्ये, तरी आन्सर लिहितात सुपिरियरला कॉन्टॅक्ट करेल, त्यांच्या डायरेक्शननुसार फॉलो करेल. हा ऑप्शनच अवेलेबल नाही राहिलेला आपल्याला आता, कारण ऑलरेडी त्यांनी केस स्टडी मध्ये दिलेलं आहे. सो किती बारकाव्याने गोष्टी स्टडी करायच्या असतात केस स्टडी मध्ये हे सांगण्याचं उद्दिष्ट. त्यांनी ऑलरेडी सांगितलेले की ह्या रेडिओ सेट थ्रू किंवा मोबाईल फोन थ्रू त्यांनी ऑलरेडी सुपिरियरला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय, तो पण फेल झालेला आहे. कारण का, पोअर कनेक्टिव्हिटी, बरोबर, कारण तुम्ही ट्रायबल एरियामध्ये आहात. रोहित वॉज इन ग्रेट डिलेमा. सो रोहित मध्ये द्विधा मनस्थिती झाली. Since out of the Naxalites apprehended, 2 were not only hardcore top insurgent with prize money of 10 lakhs on their heads, but they were also involved in a recent ambush on the security forces. So ते 10 पैकी 2 लोक जे पकडले ते टॉप लिडरशिप मध्ये आहे नक्सलाइटच्या, त्या जेणेकरून त्यांच्यावरती 10 लाखाचं इनाम आहे. सो 10 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे त्यांच्यावरती, त्या नक्सलाइट्स वरती. बट ऍट द सेम टाइम ते एक क्रिमिनल पण आहेत. रिसेंटली जे सिक्युरिटी फोर्सेसवरती अँबुश झाला, अँबुश म्हणजे हल्ला झाला होता, त्या हल्ल्यामध्ये देखील ते दोघं इन्व्हॉल्व होते. हावेवर, इफ ही डिड नॉट रिलीज द नक्सलाइट्स, द सिच्युएशन कुड गेट आउट ऑफ कंट्रोल सिन्स द ट्रायबल वुमेन वेर अग्रेसिव्हली चार्जिंग टुवर्ड्स देम. जर त्यांनी इमिजिएटली रिलीव्ह केलं नाही तर तुम्हाला एक सिच्युएशन दिसून येते की अत्यंत सिच्युएशन, तिथली सिच्युएशन जी आहे ती हाताबाहेर जाऊ शकते, कारण ह्या ट्रायबल वुमेन खूप अग्रेसिव्ह झाल्या आहेत. इन दॅट केस, टू कंट्रोल द सिच्युएशन, रोहित माइट हॅव टू रिसॉर्ट टू firing, which may lead to the valuable loss of lives of the civilians and would further complicate the situation. आणि मग ह्या सिच्युएशन मधून बाहेर निघण्यासाठी कदाचित त्यांना फायरिंग पण करावी लागू शकते, पण या फायरिंग मध्ये भरपूर सारे सिव्हिलियन लोकांचा लॉस होईल की जेणेकरून सिच्युएशन अजून कॉम्प्लिकेट होऊ शकते. स्टोरी सिंपल आहे. मग आता क्वेश्चन्स काय, व्हॉट आर द ऑप्शन्स अवेलेबल टू रोहित विथ द कोप अप विथ सिच्युएशन. फक्त विचारले ऑप्शन्स कोणते कोणते अवेलेबल आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट आर द इथिकल डिलेमाज बिंग फेस्ड बाय द रोहित. सो नैतिक द्विधा मनस्थिती कोणत्या कोणत्या प्रकारची उपलब्ध समोर उभी राहिलेली आहे रोहितच्या मनापुढे. सॉरी, सो तो थोडासा घसा खराब आहे. तर सो सांगत काय होतं की अशा सिच्युएशन मध्ये रोहितच्या समोर कोणती परिस्थिती उभी राहिलेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये विच ऑफ द ऑप्शन्स डू यू थिंक वुड बी मोर अप्रोप्रिएट फॉर रोहित टू अडॉप्ट आणि व्हाय. सो तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा कोणते कोणते ऑप्शन्स रोहित जवळ अवेलेबल आहेत ते लिहायचे आणि त्यातील कोणता ऑप्शन अडॉप्ट करेल आणि तो का हे लिहायचं.
बाकीच्या ऑप्शन्स बद्दल अनालिसिस करायचं नाही, फक्त तुम्ही जो ऑप्शन अडॉप्ट करणार आहात त्याबद्दल लिहायचं. इन द प्रेझेंट सिच्युएशन व्हॉट आर द एक्स्ट्रा प्रिकॉशनरी मेजर्स टू बी टेकन बाय द पोलीस इन डिलिंग विथ द वुमेन प्रोटेस्टर्स. या सिच्युएशन मध्ये काहीतरी एक्स्ट्रा प्रिकॉशनरी मेजर्स तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. प्रिकॉशनरी मेजर्स म्हणजे काय, मराठीत एक्झॅक्टली त्यांनी दिला असेल बघा, अतिरिक्त खबरदारी, प्रिकॉशनरी. यस, पोलिसांनी कोणती अतिरिक्त खबरदारी बाळगणं अपेक्षित आहे या केसमध्ये, या सिच्युएशन मध्ये, इन कंटेक्स विथ द डीलिंग विथ वुमेन प्रोटेस्टर. या वुमेन प्रोटेस्टर सोबत डील करण्यासंदर्भात कशा प्रकारे तुम्ही कोणत्या प्रकारे डील करू शकता, त्यासाठी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्टोरी सांगतो आणि मग आपण ह्या केस स्टडीचं डिस्कशन थांबू. मी सांगितलं ऑप्शन्स, आपल्याला उत्तर काय असतील हे आता शोधायचं नाही. उत्तर जोपर्यंत तुम्ही पूर्ण इथिक्सचं बेसिक संपवत नाही ना, तोपर्यंत उत्तराच्या मागे लागायचं नाही. अप्रोचेस काय केस स्टडीचे ते माहित नाही आपल्याला अजून, राईट. सो त्यामुळे त्या गोष्टींकडे फाइंड आउट नाही करायचं. आता फक्त स्टोरी म्हणून लक्षात ठेवायचं. स्टोरी काय, रोहित एक नक्सलाइट एरियामध्ये आहे ऍज अ एसपी स्पेशल ऑपरेशन्स, आणि त्यांनी 1 वर्षाला पास्ट 1 इयर पासून तिथे काम करतो. त्या एका वर्षात त्यांनी स्ट्रॉंग इंटेलिजन्स नेटवर्क डेव्हलप केलेला आहे. गव्हर्नमेंटनी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून खूप सारे तिथं चांगली डेव्हलपमेंटची विकासाची कामं केल्यामुळे एक चांगल्या प्रकारे सॉफ्ट कॉर्नर तयार होत चाललेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये एक दिवस जेव्हा स्पेशल ऑपरेशन्स कंडक्ट करायला सुरुवात केलेली असताना, सर्च मोहीम करत असताना एक न्यूज येते किंवा एक इंटेलिजन्सचा मेसेज येतो की एका ठराविक गावामध्ये 10 अतिशय महत्वाचे आणि हार्डकोर नक्सलाइट्स लपलेले आहेत. इमिजिएटली रोहित कोणताही विचार न करता त्या दिशेने आपल्या टीम सोबत जातो आणि सिस्टमॅटिक वेने त्या पूर्ण गावाचं सर्च करायला सुरुवात करतो. त्या सर्चिंग मध्ये तो त्या संपूर्ण त्या जो गट आहे नक्षलाइट लोकांचा, 10 लोकांचा, त्यांच्यावर कंट्रोल मिळवतो, त्यांचे हत्यार जप्त करून घेतो पूर्णपणे, आणि त्यांना आता घेऊन जायचं होतं. पण अशा सिच्युएशन मध्ये तो पाहतो की 500 साधारणतः अराउंड 500 महिलांनी, जे ट्रायबल महिला आहे, त्यांनी गावाला वेढा घातलाय आणि त्यांची एकमेव डिमांड आहे की यांना सोडून द्या. आता या नक्षलांमध्ये 2 नक्षलवादी जे आहेत ते अत्यंत हार्डकोर आहेत, की जे रिसेंटली त्यांच्यावरती 10-10 लाख रुपयाचे इनाम डिक्लेअर केलेले आहेत. ते क्रिमिनल आहेत, त्यांच्यावर व्हायलन्सच्या केसेस आहेत, आणि ऍट द सेम टाइम रिसेंटली ज्या सिक्युरिटी फोर्सेसवरती हल्ला झाला त्यात पण ते इन्व्हॉल्व होते. मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय करताय, डेफिनेटली तुम्ही ज्यावेळेस सुपिरियरला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करताय त्यावेळेस सुपिरियरशी तुमचं कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही, कारण कनेक्टिव्हिटी नाहीये. ऍट द सेम टाइम तुम्ही फायरिंग पण करू शकत नाही, जेणेकरून सिव्हिलियन्सच्या लॉस ऑफ लाईव्ह होतील. ही सिच्युएशन त्यामुळे आणखीन कॉम्प्लिकेट होऊ शकते. अशा कंडिशन मध्ये तुम्ही काय करू शकता, कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहे, त्यातली योग्य ऑप्शन कोणती आहे, आणि महिला जे प्रोटेस्टर्स आहेत त्यांच्याशी डील करताना, त्यांच्याशी संबंधित कारवाई करताना तुम्ही कशा प्रकारे खबरदारी घेणं अपेक्षित आहे याबद्दल डिस्कस करा. ठीक आहे, सिंपल केस स्टडी आहे, हरकत नाही. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी. या केस स्टडीमध्ये स्टोरी लक्षात ठेवा. That is more than sufficient. Thank you.